Hello student, in Science 2, Standard 10, Heredity and Evolution. Here we revise about the some points. Heredity and hereditary changes. This topic, and there is evolution and Darwin's theory of natural selection. Speciation. There is a transcription and translocation. Translation. Evidence of the evolution, Lamarckism and the human evolution. The weightage of this chapter is near about 5 to 6 marks in the board exam. Regarding to that, in this chapter there is some important points. There is short notes for Lamarckism and evidences of evolution also. There is some topic related transcription, translocation, translation. This is also for notes. Definition, separate question on the Darwin's theory of natural selection. So it is important according to that. John Gregor Mendel is the founder and the pioneer of the modern genetics. Hereditary, that is the science heredity is useful to diagnosis the treatment as a prevention of the hereditary disorder, production of the hybrid varieties of the animal and plants industry process. अनुवंशशास्त्र यावर आधारित असणारं हे चॅप्टर आहे. या चॅप्टरचं साधारणपणे 5 ते 6 मार्काला तुम्हाला परीक्षेला वेटेज असतं आणि आपण त्या दृष्टीने याचं वाचन केलं पाहिजे. तर ग्रेगर मेंडल यांनी काही गोष्टी शोधून ठेवल्या होत्या हेरिडेटरी संदर्भात. त्याचे काही पुरावे दिलेले आहेत. कोणत्या कोणत्या वर्षापासून त्याला चालना मिळत गेली अभ्यासाला ते या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते आपल्या क्रोमोसोम्समध्ये एका ग्रॉसहॉपरच्या क्रोमोसोम सेल्समध्ये 1902 साली पहिल्यांदा हे लक्षात आलं होतं. तर हे एक सायन्स आहे. त्याचा हे उपयोग हा डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड द प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. हे लक्षात घ्या की एखाद्या गोष्टीचं निदान करण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी आणि प्रिव्हेन्शन करण्यासाठी डिसऑर्डरचे जे होतात हेरिडिटरी, म्हणजे काहींमध्ये तसे आजार जे आढळून येतात भविष्यामध्ये येणार, त्या आजारांविषयी इथे जे डिसऑर्डर्स दिसून येतात त्याच्यावर सुद्धा संशोधन करण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग होत असतो. प्रोडक्शन ऑफ द हायब्रिड व्हरायटीज ऑफ द ॲनिमल. बघा इथेच बहुतेक आपल्याला दिलेलं आहे की एक नवी प्रजाती उत्पन्न करण्यासाठी, वनस्पतीचे असू दे, प्लॅन्टचे असू दे, आणि इंडस्ट्रीयलमध्ये त्याचं वेगवेगळे घडामोडी, आज आपण जे चीज, पनीर, बटर वगैरे जे आपण खातो हे याच पद्धतीचा वापर करून ते मायक्रोब्स त्याला वापरत असतात. तर याच्यात ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन हे काय आहे ते आपण बघूया. RNA DNA यांच्यामध्ये खास करून ह्या गोष्टी आपल्याला दिसतील. तर एखाद्या आपल्या RNA DNA जे आहेत हे काय प्रेझेंट करतात. RNA, द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA पार्टिसिपेट इन फंक्शनिंग ऑफ द सेल, thereby control and the structure of functioning of the body. Information about the protein synthesis stored in the DNA. आपल्या संपूर्ण प्रोटीनचं सिंथेसिस जे आहे ते DNA, डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड या जे जनुकं आपली जी असतात या स्वरूपामध्ये साठवली जात असतात. आपली जी लक्षणं असतात त्या लक्षणांची नोंदणी इथे होत असते. त्याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. एका याच्यातून दुसऱ्या DNAमध्ये कन्वर्ट होत असतं. ट्रान्सलोकेशन, त्याचं ट्रान्सलेशन, त्याचं रीडिंग होत असतं. ही सगळी जी प्रक्रिया आहे एक प्रोटीन सिंथेसिस आहे. द सिंथेसिस ऑफ द ॲप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर द रिक्वायरमेंट. appropriate protein as per the requirement of necessary for the body. The proteins are synthesized by the DNA through the RNA. आपल्याला ही प्रोसेस पण माहीत पाहिजे. हे प्रोटीनचं सिंथेसिस कसं होत असतं. DNA च्या माध्यमातून आणि
म्हणजे सिंथेसाइज DNA कडून आणि RNAच्या माध्यमातून ते होत असतं. त्याला सेंट्रल डॉग्मा असं म्हटलं जात असतं. हे आपण आपल्या व्हिडिओजमध्ये जर नीट विचार केला तर आपल्याला समजेल की mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन DNA. ओनली 1 or 2 स्ट्रँड ऑफ DNA इज यूज इन दिस प्रोसेस. त्याच्यात 2 धागे असतात, त्या धाग्यांचा वापर याच्यामध्ये केलेला असतो आणि त्यांच्यामध्ये देर इज अ युरेसिल्स इन RNA instead of the thymine of the DNA. This process of RNA synthesis is called as a transcription. या सगळ्या प्रोसेसला ज्या आपण सेंट्रल डोग्मापासून म्हणजे त्या प्रोटीन सिंथेसाइज DNAच्या मदतीने RNAमध्ये होत असतं तेव्हा त्या क्रियेला डोग्मा, सेंट्रल डोग्मा म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड द ट्रिप्लेट कोडॉन. म्हणजे काय तर हा mRNA आणि हा DNA आहे, बरोबर. mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. ते DNA मध्ये त्याच्यात कोड केला असेल. द मेसेज कंटेन द कोड्स फॉर अमिनो ॲसिड्स. याच्यात अमिनो ॲसिड बरोबर ते मॅचिंग होत असतं आणि हे मॅच झाल्यानंतर ते विशिष्ट कोड जुळणी झाल्यानंतर ते अमिनो ॲसिड्स कन्सिस्ट ऑफ द 3 न्यूक्लिएट्स. ते अमिनो ॲसिडच्या जुळणीमध्ये याचा उपयोग केला जात असतो आणि त्याला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जात असतं. त्याच्यावर नोंदणी केली जात असते. डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी या गोष्टीचा खास करून शोध लावलेला आहे. ट्रिप्लेट कोडॉन त्यांना म्हणतात, 1, 2, 3. तर याचे कोडिंग होत असतं म्हणून याला ट्रिप्लेट कोडॉन असं म्हटलं जात असतं आणि त्याच्यातून 20 अमिनो ॲसिड्स फॉर दिस वर्क. ट्रिप्लेट कोडॉन फॉर 20 अमिनो ॲसिड्स त्यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे. त्यासाठी त्यांना 1968 साली नोबेल प्राईज मिळालेला आहे, हरगोविंद खुराना यांना. आता बघा, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन इथे स्पष्ट आपल्याला दिसतं. हा न्यूक्लियस आहे आणि हे tRNA, mRNA आणि रायबोसोम्स याची ती जुळणी होऊनच ते कोडॉन हे तयार होत असतात. इच mRNA इज मेड अप ऑफ द 1000 ऑफ ट्रिप्लेट कोडॉन्स. एक mRNA बनण्यासाठी हजारो ट्रिप्लेट कोडॉन्स हे एकत्र येतात आणि मग हा जो मेसेज आहे तो mRNA अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. फॉर दिस पर्पज tRNA हॅज द अँटीकोडॉन हॅविंग द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन द mRNA. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलेशन, याला ट्रान्सलेशन असं म्हणतात, भाषांतरित करणे. कारण त्या लँग्वेजमधून tRNA जो आपण म्हणतो की त्याला mRNA अमिनो ॲसिडच्या लँग्वेजमध्ये आपण ती म्हणजे त्या पदार्थात रूपांतरित करण्याची ही प्रक्रिया असते. द अमिनो ॲसिड ब्रॉट बाय द tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड्स बॉन्ड विथ द हेल्प ऑफ rRNA. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम्स कीप ऑन मूव्हिंग फ्रॉम द mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स 1 ट्रिप्लेट कोडॉन. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. याला ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण असं म्हटलं जात असतं. या प्रोसेसमध्ये रायबोसोम्स कीप्स ऑन अ मूव्हिंग. तो रायबोसोम जो आहे तो मूव्हिंग असतो 1 एंड ऑफ द mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ द ट्रिप्लेट कोडॉन. हा एक mRNA आणि हा ट्रिप्लेट कोडॉन यांच्यावर ते मॅचिंग होत असतं आणि म्हणून हे ट्रान्सलोकेशन घडून स्थानांतरण असं म्हणतात. आणि ही संपूर्ण चेन जी आहे ती एकत्र येऊन एक विशिष्ट प्रकारची जटिल प्रोटीन निर्माण करतात. त्या प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन ऑफ द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि मग ते प्रोटीन जे आहे ते प्रोटीन आपल्या वेगवेगळ्या शरीरामध्ये जे लक्षणं असतात त्यांना कंट्रोल करत असतात. म्हणजे आपल्या चेहऱ्याचे लक्षण असू दे, आपल्या रंगाचे लक्षण असू दे, केसांचे लक्षण असू दे, हे असे ट्रान्सलोकेशन, ट्रान्सक्रिप्शन या पद्धतीने ट्रान्सलेशन होताना आपल्याला दिसून येत असतात. हा जो मेन सिक्वेन्स आणि हा रिप्लेसमेंट केल्यानंतर एक तुकडा जाऊन दुसरा त्यामध्ये येऊन हा मॅच झालेला आहे एका जागी जाऊन. तो जर TGCचा तुकडा जाऊन दुसरा झाला त्याला सिक्वेन्समध्ये बदल आपल्याला दिसून येत असतं. द नेक्स्ट जनरेशन विदाउट चेंज द सम कॅरेक्टर्स ऑफ द पॅरेंट्स ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग.
and any nucleotides of the genes changes its position that causes the minor change which is nothing but the mutation. एका जागेतून दुसऱ्या जागेत त्याचा चेंजेस आपल्याला घडून येतं, या म्युटेशन त्याला म्हणतो आपण. यालाच आपण दिस इज ॲन द सम म्युटेशन मे बी मायनॉर बट मे बी सम मे बी कन्सिडरेबल. एक्स म्युटेशन मे कॉजेस द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियाचा आजार हा होत असतो. सिकल म्हणजे विळीसारखा आकार असणाऱ्या ज्या पेशी असतात त्या रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आणि त्या झाल्यामुळे दिस इज द ओव्हरलास्टिंग प्रोसेस अँड इट इज आउट ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थेअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. या प्रक्रियेमुळे आपल्याला ही जी वरची प्रक्रिया आपण शिकलो त्या सिकल सेलमुळे शक्य होत नाही. इव्होल्युशन ही एक ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम for a long duration. This is very slow process through which the development of organism is achieved. ही अत्यंत स्लो प्रोसेस आहे. तर याची व्याख्या दिलेली आहे, फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ अ सेव्हरल जनरेशन ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज अ इव्होल्युशन. नव्या स्पेसिसची निर्मिती होणे, जे नॅचरल सिलेक्शन चेंजेस इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ द सेव्हरल जनरेशन, एक विशिष्ट प्रकारच्या पिढींमध्ये होणारे जे कॅरेक्टर्स आहेत ते घेऊन नव्या ऑर्गॅनिझममध्ये ते रोपण केले जात असते. आणि ह्या सगळ्या म्हणजे मध्ये आजूबाजूच्या निसर्गाशी जुळून घेणारी, नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, जुळून घेणे निसर्गाशी. तर याच्याशी जुळून जी नवी पिढी तयार होत असते, त्याची उत्क्रांती होत असते, त्याला म्हणजे उत्क्रांत होत असतं, त्याला इव्होल्युशन असं म्हटलं जात असतं. मराठीमध्ये त्याला उत्क्रांती असं म्हणतो. हा उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे तो खास करून आपल्याला यामध्ये शिकायला मिळतो. तर त्यांनी छोट्या छोट्या काही पुरावे दिलेले आहेत, त्या पुराव्यांनुसार आपण अभ्यासू शकतो. The theory of evolution. According to this theory, the first living material has been formed in the ocean, and in the course of time, the unicellular organism was formed. And the change हळूहळू तो बदलत होत गेला. पहिल्यांदा समुद्रामध्ये आढळून आला सजीव आणि त्याच्यात ते बदल आपल्याला दिसतात. द ड्युरेशन नियर अबाउट द 300 ऑल दीज चेंजेस, 300 करोड, जे आजचे जे ऑर्गॅनिझम आहे त्याला 300 करोड वर्ष लागलेले आहेत. आणि हे वर्षामध्ये त्यांच्यात चेंज आपल्याला दिसून येत असतं. डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम. दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड एज अ इव्होल्युशन विच इज ऑर्गॅनायझेशनल प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट and the animals from the ancestor having the different structural and functional organization called evolution. एक प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट असते. ती प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटचा अर्थ असा की नॅचरल जे नेचरमध्ये काही गोष्टीचं म्हणजे थंड वातावरणात जुळून घेणे किंवा जिथे पावसाळी वातावरण आहे तिथे जुळून घेणे, तरी तिथे त्यांच्याशी जुळून घेण्याच्यामध्ये जी प्रोग्रेसिव्ह त्यांच्यात विकसित होणारी जी वाढ दिसून येते प्लांट अँड ॲनिमलमध्ये फ्रॉम द जुन्या पिढीपासून. आय मीन डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गॅनिझम, त्यांच्यामध्ये नव्या म्हणजे उदाहरणार्थ मानवाला शेपूट नव्हती है ना, ती ऱ्हास झाली. हे जे आहे हे चेंजेस आहे, हे आज आपण ॲडॅप्ट केलेलं आहे, त्यामुळे ते आता येणाऱ्या पिढीमध्ये संक्रमित झालेलं आहे. हे फंक्शनल आणि स्ट्रक्चर म्हणजे आकार, फंक्शन म्हणजे त्याचं कार्य. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या लहान आतडे मोठ्या आतड्यामध्ये आपल्याला अपेंडिक्स असतं, हे रिड्यूस झालेलं असतं, त्याचं फंक्शन संपलेलं आहे. स्ट्रक्चर त्याच्या बॉडीशी संदर्भात आहे. आता या एव्हिडन्सेसवरून आपण विचार करूया. कलेक्टिव्ह काही एव्हिडन्सेस दिलेच. या इव्होल्युशनला पुरावे काय काय, तर त्याचे हे पाठ करून ठेवायचे. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स आहे, दुसरं आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स आहे, आणि जे तिसरं जे आहे ते वेस्टिजियल ऑर्गॉन या पद्धतीने, आणि चौथं जे आहे ते पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, आणि पाचवं पण आपल्याला या पानावर आपल्याला देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे जे दुवे त्यांना म्हणतो आपण. आणि सहावा जो दिलेला आहे तो एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस. तर हे 6 प्रकारचे एव्हिडन्सेस आपल्याला, याच्यापैकी किमान 4 तरी आपल्याला माहिती असावेत आणि ते समजून घ्यावे लागतील.
मॉर्फॉलॉजिकलचा अर्थ काय की बाह्य रूपाने त्यांच्यामध्ये सारखेपणा आढळून येतो. बघा, कुत्रा, शेळी, कोल्हा यांच्या चेहऱ्याच्या आकारामध्ये सारखेपणा आहे. काही फळं आहेत, त्या फळांचा चव वेगळी असू शकते, पण मात्र आकार, कोय यांचे सारखेपणा आपल्याला दिसून येत असतं. त्यांच्या वेनेशनमध्ये, लिप शेपमध्ये आणि लिप पेटिओल्समध्ये सारखेपणा आपल्याला दिसून येतं. इंडिकेट दॅट देर आर सम सिमिलॅरिटीज फॉर दिस ग्रुप, आणि ते ओरिजिन आणि हे आपल्याला दर्शवलं जात असतं. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस याच्याविषयी आपल्याला समजून घेऊया. ॲनाटॉमिक म्हणजे काय? शरीरशास्त्रीय. शरीरामध्ये आतमध्ये जी आपल्याला हाडांची रचना आहे ती मी हे फक्त थोडक्यात मराठीत समजून सांगतो. याचा अर्थ काय? तर बघा, हा व्हेल माशाचा पंख आहे, हा वटवाघुळाचा आहे, आणि हे बैलाच्या पुढच्या पायाचा आहे आणि मानवाचा हात आहे. तर तुमच्या लक्षात येईल की ही रचना जी आहे ही जवळजवळ सिमिलरच आहे. हे जे हाड आहे, या हाडांमध्ये सुद्धा पहिलं जे हाड असतं त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी तुम्हाला दिसून येतात. मग हे सिमिलॅरिटी असल्यामुळे इव्होल्युशन झालेलं आहे. एकाच प्राण्यापासून सगळे सजीव हे तयार झाल्याचं हा पुरावा आहे. हे आपल्याला इथे समजायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही प्रश्नाचे उत्तरे लिहू शकता. ॲनिमल्स, दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट, हे बघा इथे वाक्य दिलेलं आहे, इंडिकेट दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. तर हे असं समजून घ्या. वेस्टिजियल ऑर्गन्स, अवशेषांगे. अवशेष म्हणजे काय? जे आता त्याचा वापर होत नाही. अंडरडेव्हलप्ड अँड युजलेस ऑर्गन ऑफ द ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल्स ऑर्गन. याला म्हणत असतात डिजनरेटेड. डिजनरेट म्हणजे काय? त्याचा आता नामशेष होणारे. आणि मग हे कोणते कोणते आहेत बॉडीमध्ये? तर आपल्याला खास माहिती असेल अपेंडिक्स, युजलेस इन ह्युमॅन, जी मी आता चर्चा केली. त्यानंतर आपल्याला कानाच्या ठिकाणी एक मसल्स आहेत, मसल्स ऑफ द एअर पिन्ना. म्हणजे आपले कान हलत नाही कुत्र्यासारखे. का हलत नाही? कारण आपल्याला त्याची गरज नाही, आपली मान हलते, म्हणून ते मसल्स निष्क्रिय झालेले आहेत. विच युजलेस इन ह्युमॅन आर युजफुल इन अ मंकी. पण तेच माकडामध्ये तुम्हाला दिसून येणार, त्याचे कान हलतात, ते कान हलवू शकतात. काही टेलबोन्स आहेत, त्याला कॉकिक्स आपण म्हणत असतो, ही माकड हाड आहे. विजडम टीथ आहे, म्हणजे अक्कलदाढ सगळ्यांना उगवत नाही, विशिष्ट लोकांना येते. बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. केस अंगावर आहेत मानवाच्या, पण मात्र त्याचं प्रमाण कमी जास्त आहे. इयर मसल्स हे इथे असतात आणि त्याचं रूपांतर इथे कडक या जागेने झालेलं आहे, त्यामुळे ते हलवत नाही कान. त्यानंतर विजडम टीथ या ठिकाणी असते. त्यानंतर हे टेलबोन या ठिकाणी शेवटी असतं, आणि हे मोठ्या आतड्याच्या शेवटी असणारे हे अपेंडिक्स आहे. हे याचंच ऑपरेशन आपण करतो आणि ते काढून फेकलं जात असतं. याची काही आवश्यकता नाही, कारण याची काय गरज होती? जेव्हा तो मानव मांस खायचा तेव्हा ते पचवण्यासाठी मोठ्या आतडीची आवश्यकता होती. नंतर तो शिजवलेलं मांस खाऊ लागला, याची गरज कमी झाली आणि ते तिथे रिड्यूस राहिले. आतडीची लांबी कमी झाली आणि ते राहील. याला काढून फेकलं तरी याचा उपयोग नाही. त्यानंतर आता काही फॉसिल्स पण इथे दिलेले आहेत की ते तुम्ही पाहू शकतात. तुम्ही पिरान्हा नावाचा एक माशावर सिनेमाही पाहिला असेल. हे पूर्वीचे अवशेष जे आहेत प्राण्यांची आणि त्यांची शरीररचना हे डायनासोर्सचे जे आहेत हे सगळे पुरावे आहे हे दर्शवतात. पॅलिओन्टॉलॉजिकल, पुराजीव जे आपण आता चर्चा करतोय की ह्या सगळ्या पुराजीव जे शिल्लक आहेत फॉसिल्स, यांच्यावरून आपल्याला लक्षात येतं की अर्थक्वेक, फ्लड आणि व्होल्कॅनोमध्ये हे सगळे जीव हे गाडले गेले जमिनीमध्ये. दीज आर कॉल्ड ॲज अ फॉसिल्स अँड द ऑर्गॅनिझम्स रिमेन्स प्रिझर्व अंडरग्राउंड. त्या ॲनिमल्सचे सगळे ते शरीराचे आतमध्ये राहिले आणि ते फॉसिल्स आजसुद्धा आपल्याला अभ्यासासाठी कामात येतात. हा अत्यंत आक्रमक मासा पिरान्हा, याचं शरीररचना आता आढळत नाही, हे सगळे नष्ट झालेलं लक्षण आहे. याचा अर्थ याच्यानंतर पुढची पिढी आलेली आहे. हे जमिनीखाली गाडले गेलेले पहिला सजीव इन्व्हर्टिब्रेट, त्यानंतर परत दुसरा लेअर आला, तिसरा लेअर आला. हे सजीव नंतर त्यांच्यात परावर्तित होत होत बदल होऊन झालेले आपल्याला दिसून येते. त्या कालावधीमध्ये रेप्टाईल्स, बर्ड्स कशा पद्धतीने जमिनीखाली गाडले गेले यांचे अवशेष आजसुद्धा आपल्याला जमिनीमध्ये आढळल्यानंतर यांचा आपण अभ्यास करू शकलो. बघा, विशिष्ट मगरचे पण आपल्याला, बेडकाचे पण काही
वेगळे जाती सापडल्या. त्यानंतर मेझोइक इरामध्ये आपल्याला डायनोसॉर्स आणि विशिष्ट प्रकारचा तो ॲनाकोंडा सापसारखा त्यांचा पण आपल्याला याच्यात भाग दिसला. त्यानंतर काही रॅबिटच्या जाती होत्या, त्या पण आता नष्ट झालेल्या आहेत. तर हे सगळे कालांतराने मग याच्यावरून इथे दिलेलं आहे की कार्बन पदार्थ जो आहे त्या कार्बनवरून त्यांचं वय हे शोधता येतं. तो मुद्दा याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. काही शास्त्रज्ञांनी त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आता कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय? डकबिल प्लॅटिपस हा अंडी घालणारा पण आहे आणि त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचे लंग्स पण लंग्स फिशमध्ये दोन्ही प्रकारचे दिसून येतात. तो फुफ्फुसामार्फत पण तो श्वासोश्वास करतो. हा अंडी घालणारा एक प्राणी आहे. त्यानंतर पेरिपेटसमध्ये पण तुम्हाला काही लक्षणं हे आलेली दिसत. हे जे आहेत हे इथे चर्चा त्यांनी केलेली आहे. द पेरिपेटस कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनालिडा अँड आर्थ्रोपोडामध्ये त्यांच्यात जोडणी दिसून येतं. म्हणजे पेरिपेटसमध्ये ॲनालिडा गांडूळ आणि तो आर्थ्रोपोडा 6 पाय, म्हणजे गांडूळ पण आहे आणि त्याला पाय पण आहे. त्यानंतर डकबिलमध्ये बघा तो अंडी पण घालतो आणि रेप्टाईलसारखा सरपटून पण चालतो. त्याला पाठीला कवच पण आहे. तर हे याच्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि पुढचं जो आहे एम्ब्रिओलॉजिकलमध्ये आपण बघूया. एम्ब्रिओलॉजिकलमध्ये मुद्दा असा आहे की पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज मातेच्या उदरामध्ये राहताना प्रत्येक ॲनिमलचं तिथे ॲनिमलची नावं दिली. फिश, सॅलमँडर, टॉर्टॉईस, चिकन, पीग, काऊ, रॅबिट, मॅन. तर यांच्या सगळ्यांची रचना बघा हळूहळू बदलताना दिसते. पहिली स्टेजला बघा असं होतं. पहिली स्टेजला मानवाची ही स्थिती असते. तर काही फिशची, सॅलमँडरची, त्यानंतर टॉर्टॉईसची पण, म्हणजे सगळ्यांचा आकार सगळ्यांचा जन्मता सारखा असतो. हे याच्यातून आपल्याला सिद्ध करता येतं. म्हणून याला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतात. बघा सगळ्यांचा आकार सेम असतो, म्हणजे एकाच सजीवापासून सगळे तयार झाले. माशांचा पण सेम असतो. हे बघा इथे दिलेले आहेत. पण नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये हळूहळू लक्षणांमध्ये बदल होऊन हे दिसतात. याच्यात टॉर्टॉईसला पण शेपूट होती, ती ऱ्हास झालेली. मानवाला पण शेपूट होती, ती ऱ्हास झाली. त्यानंतर रॅबिट, आणि यांची प्रक्रिया पण सगळी सेम आहे. अन्नपचन प्रक्रियेची 1, 2, 3, 4 तरी जवळजवळ सारखीच आहे. टॉर्टॉईसमध्ये, चिकनमध्ये पण थोडासा बदल झालेला आहे. याला चोच आली, यांना चोच नाही. पण आकार चेहऱ्याचे बघा सेम आपल्याला दिसून येतात. टॉर्टॉईसला पण ती जी चोच होती ती रिड्यूस झाली. पण यांच्यामध्ये लंग्स म्हणून गिल्स आलेले आहे ना, फिशमध्ये गिल्स आले. तर हे एव्हिडन्स एम्ब्रिओमध्ये आढळून येणारे हे आहे. आता डार्विनची थिअरीमध्ये काय आहे की जे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जे सक्षम असतील तेच जगतील, हे याचं लक्षण आपल्याला इथे दिसतं. सक्षममध्ये जगण्यासाठी ओरिजिन ऑफ द स्पेसिस. आताही बघा आपण कोरोनाच्या स्थितीमध्ये जे सक्षम असतील, फिट होऊ शकतात एन्व्हायरमेंटमध्ये, तेच जगत आहेत. जे फिट नाही होऊ शकत, त्यांचं शरीर कमकुवत करून टाकलं आहे त्यांनी स्वतःला काही ना काही खाण्यामधून, आहारामधून किंवा वयोमानानुसार, तर ते फिट राहू शकत नाही. तर निसर्गाचा हाच नियम आपल्याला दिसतो आणि तो बदल. आता येणारी पिढी जी आहे ती कोरोनाशी मॅच करून येणाऱ्या पिढीमध्ये, पण याला 100-1 वर्ष लागू शकतात. त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत. सम मेन ऑब्जेक्टिव्स मॅचेस इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजलेस मॉडिफिकेशन. त्याने काही मेन्शन त्याच्यात केलेलं नव्हतं. काही ह्या गोष्टी त्याच्यात पॉईंट केला की रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन, नॅचरल सिलेक्शनच काही कारणीभूत नसतं इव्होल्युशनला. देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड ॲब्रॅप्ट चेंजेस. हळू बदल होणारा आणि अचानक बदल होणारा, यांच्यात काही तेथे वर्गीकरण त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. लॅमार्क नावाच्या शास्त्रज्ञाने आणखी याला पुष्टी देणारा मुद्दा दिला होता, जॉन बॅप्टिस्ट लॅमार्क, की मॉर्फॉलॉजिकल चेंजेसमध्ये हे आपल्याला दिसतं. त्यांनी जिराफचं उदाहरण दिलं की जिराफचं सुरुवातीला मान ही आखूड होती, ती नंतर त्याच्यात ग्रॅज्युअल चेंज झाला. नंतरची पिढीमध्ये म्हणजे 50-100 वर्षानंतर या पिढीचा जिराफ तयार झाला. का? त्याला शेंड्यावरच्या, झाडाच्या शेंड्यावरची पानं खाण्याची आवड असते, म्हणून तो काय करायला लागला, त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. मग बघा इथे दिलेलं आहे त्यांनी, लेग्स ऑफ द बर्ड लाईक द स्वॅन डग बिकम द युजफुल फॉर स्विमिंग, लिव्हिंग इन अ वॉटर अँड स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स. मग जे पाण्यामध्ये राहणारे असल्यामुळे स्नेकने स्वतःचे पाय हे लॉस्ट केलेले आहेत, पण त्याला पंख नाही वाढले. तर असे अनेक ते बरोमध्ये राहायला लागले, बरोईंग
ॲनिमल्समध्ये गेले. ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे त्याने ॲडॅप्ट केलेलं. दिस इज कॉल्ड द इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑफ द लॅमार्किझम. तर त्या जिराफचं हे उदाहरण आपण इथे देऊ शकतो. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच हॅज ॲक्वायर्ड अँड नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲन्सेट्री ॲक्वायर्ड कॅरेक्टर. जे आम्ही आता म्हटलो, नंतरचा कोणताही आखूड मानेचा जिराफ तयार झाला नाही. हे त्याचं आपल्याला उदाहरण समजून घेता येईल. त्यानंतर स्पेशिएशन, जाती उद्भव ज्याला म्हणतो आपण, तो आहे की विशिष्ट प्रकारची जात ही तयार झाली. स्पेसिस ऑफ द ग्रुप ऑर्गॅनिझम म्हणजे आपण मानव जात, मानवमध्ये स्त्री पुरुष असं नाही, मानव जात ही मानव जात. माकडांची एक जात आहे, त्यांच्यामध्ये अनेक जाती आहेत माकडांमध्ये, पण ते माकड गटामध्ये आहे. तसं मानव गटामध्ये पण आहेत. आपले भले चेहरे वेगवेगळे असू शकतात, चायनीज माणसाचा चेहरा वेगळा, परंतु मात्र आपण मानव गटामध्ये येतो. त्यांच्या हॅबिटेट्स नुसार, त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटीनुसार आणि पिरियडनुसार त्यांच्यामध्ये हे चेंजेस आपल्याला दिसून येतात. जॉग्राफिकल रिप्रोडक्शन आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू द स्पेशिएशन. ह्युमन इव्होल्युशन्सच्या बाबतीत पण आपल्याला दिसतील की जवळजवळ 7 कोटी वर्षापूर्वी आजचा जो आहे लास्ट डायनासोर डिसॅपियर्ड ॲप्रॉक्सिमेटली, तो 7 कोटी वर्षापूर्वी डिसॅपियर्ड झालेला आहे. मंकीसारखा माणूस हा जो आहे इव्हॉल्व्ड सम ॲन्सेस्टर हू वेअर लेस सिमिलर इन मॉडर्न लिमर्स. आजचा जो मानव आहे तो बघा इथे चित्रामध्ये क्लिअर आपल्याला दिसतं. हा 7 कोटी वर्षापूर्वीचा मानवाचं हे रूप आहे आणि नंतर आजचा जो आहे तो 50,000 वर्षापूर्वी हा तयार झालेला, ज्याला आपण आदिमानव म्हणतो. आदिमानवाचं स्वरूप हे या पद्धतीने झालं होतं, पण याची जी शेपूटचा ऱ्हास होता तो हळूहळू आपल्याला इथे होताना दिसून येतो. यांची नावंसुद्धा दिलेली आहेत. तर परीक्षेला यांच्या नावाशी आपल्याला हे नाही आहे, पण आता काही गोष्टी आपण ह्या आधुनिकच्या याच्यातल्या ही माहिती लक्षात घ्यायला पाहिजे. द मॅग्नॉन मॅन म्हणतात, क्रो मॅग्नॉन मॅन, तो 50,000 वर्षापूर्वीचा आहे. मग तो त्याचं चालणं, त्याचं ते द लेमर बोन्स इज डेव्हलप सच वे दॅट दे स्टार्ट स्टँड. तो हळूहळू तो इरेक्ट पोझिशनमध्ये चालायला लागला. ही पोझिशन बघा. मग त्यानंतर झाडावर त्याचं चालणं थांबणं, मग तो चालायला लागला. हे आजसुद्धा अशी माकडं आपल्याला आढळून येतात, कारण त्यांचे हात मोठे होते. नंतर तो इरेक्ट पोझिशनमध्ये चालला, पण मान मात्र अशी पुढे होती. नंतर त्याच्या त्या बॉडीमध्ये हळूहळू बदल होऊ लागला आणि तो शिकार करू लागला. शिकार करणे, मग त्याच्या बुद्धिमत्तेचा विकास झाला. तर ही नंतर डेव्हलप्स त्याची स्टेज आहे. ही डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमॅन इथे दिलेला आहे. जो आजचा होमो सेफियन्स म्हणतो आपण त्याला, तो 20 लाख वर्षापूर्वी दिस स्केल्ड ह्युमॅन डेव्हलप असं मानलं जातं की तो त्याचा मेंदू हा डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये आला. आधी लहान लहान, नंतर डेव्हलपमेंटमध्ये झाला आणि तो विचार करू लागला आणि दुसऱ्या प्राण्यांवर तो जगू लागला. हा निअँडरथल मॅन हे रूप आहे, त्याचं चित्र काढलेलं आहे, काल्पनिक चित्र आहे. द मॅन कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ द वाईज मॅन. हा पहिल्यांदा विचारी पुरुष म्हणून म्हणतात. द क्रो मॅग्नॉन मॅन डेव्हलप ॲट 50,000, जे आपण आत्ताच बोललो. तर असाच अबाउट द ह्या चर्चा याच्यामध्ये आपल्याला समजून येते. तुम्ही असे सुद्धा प्रश्न याच्यात विचारले जाऊ शकतात. यांच्यात आपल्याला उत्तरांसाठी ते पॉईंट्स प्रॉपर लिहिता आले पाहिजेत. तर याचीसुद्धा तयारी तुम्ही करू शकतात. रिकाम्या जागा किंवा रीडिंग द स्टेटमेंट आणि त्यांना जस्टिफाय करायचं. हा 7,000 करोड वर्षापूर्वी होता, त्याला प्रॉपर उदाहरण तुम्ही एक्सप्लेन करू शकलं पाहिजेत. स्टडी ऑफ द फॉसिल्स इन अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट टू स्टडी द इव्होल्युशन, त्याचीच पुष्टी देणार म्हणून तुम्ही हे प्रकरण वाचले पाहिजे. त्यानंतर हे जे आहेत करेक्ट ॲन्सर लिहिण्यासाठी प्रॉपर तुम्हाला माहीत पाहिजे की जर ज्याचं वाचन असेल धड्यांचं त्यालाच जमेल. बघा, शॉर्ट नोट्स इतक्या पॉईंट्सवर विचारले जात असतात आत्तापर्यंत. त्यानंतर डिफाईन्स वेस्टिजियल ऑर्गन्स, त्यानंतर ॲन्सर, विशिष्ट प्रकारचे प्रश्नांचे नमुने दिलेले आहेत. हे सगळ्या नमुन्यांवर तुम्ही एकदा नजर फिरवली पाहिजे. धन्यवाद.